पुन्हा एकदा नवीन एका व्हिडिओ मध्ये आज आपण दाखवणार आहे कोकर पालन. यात असे नवीन व्हिडिओ पाहण्याबद्दल चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेजारच्या घंटीला दाबा. तर मित्रांनो, अशा प्रकारे कोकर चरायचं काम चालू आहे. इकडे कोकर घेतले. आता आपल्या उर्णी गावात एक नवीन खेळ आलेले, सगळे कोकर पालन सुरू केले. गायांना दुधाला बाजार नसल्यामुळे अशा प्रकारे कोकरांचं पालन चालू आहे. हे कोकर आपल्याला साधारणतः 3200, 3300, 3400, 3500 अशा भावात भेटली होती बुधवारच्या बाजारात. तुम्ही बाजाराचा व्हिडिओ बघितला, लोणीच्या बाजारात घेतली होती. आता ही कोकर साधारणतः 30 ते 35 कोकर आहे, सगळे बारकाले बच्चे. यांना सांभाळून मोठे करायचं, त्यानंतर आपल्याला पुन्हा विकायचे. अशा प्रकारे यायचं कोकरी पालन चालू आहे. ते आपल्या शेतकऱ्याचा एक छोटासा बिझनेस असतो. बघा आता मित्रांनो, ह्या बकरांना फक्त चारा म्हणून एक लिंबाचा पाला पण जास्त आवडतो. मित्रांनो, कोकरला खाण्यासाठी खाद्य म्हणून आपण अशा प्रकारे हे बघा, ही कोकर खवराली, हे गहू आहे. त्यानंतर ही शेंगदाणा पेंड आली, पापडी शेंगदाणा पेंड, ही पेंड वापरतो. ते गहू पण असे आवडीने खातात व त्यांना आपण थोडा खुराक म्हणून हे गहू शेंगदाणा पेंड देतो. त्यानंतर थोडा लिंबाचा पाला देतो. ह्या दिवसामध्ये थोडा आपला सुबाबळीचा पाला टाकू नये मित्रांनो, कारण ह्या दिवसात कवळा पाला असतो, त्यामुळं हे बकरं बुलकांडतात व त्यात कंट्रोल होत नाही. अशा प्रकारे खाद्य घ्यायचं काम चालू. व थोडे रानात पण निघून आणतात, आपले दिदी दादा ते घेऊन जातात. अशा प्रकारे हे कोकर पालन आहे. बघा, याची कोकर आहे. कसे वाटले कोकर आहे कमेंट करून नक्कीच सांगा. अशा प्रकारे आता कोकरांना थोडा खुराक चारायचा आहे. हा दाद्या भैया दिदी कोकर बघत असतात, दादा बघत असतात. दादा थोडे बाहेर गेल्यामुळे दोघंच पाहते. मित्रांनो बघा, अशा प्रकारे चालू आहे आता कोकरांचं. दादा आहे बघा, दादा मग कशी कोकरे चालतात. दादा ये रो इकडे, बघतो मग कसे आहेत, त्यांना बोलव बरं. बघा मित्रांनो, आता अशा प्रकारे कोकरे. चला देवा, चला ते कोकर जाते दादा. बघा आता आपण त्याला खुराक टाकणार आहोत. बघा मित्रांनो, आता भैया बघा, पेंड गहू थोडी कांडी अशा प्रकारे थोडं टाकी. त्यांना थोडं चाराय पण नाही बाहेर. मित्रांनो, तुम्हाला कसा वाटला आपला छोटासा व्हिडिओ? अशा प्रकारे मित्रांनो आहे आपल्याला तिकडे समोर गायांचा गोठा आहे, ते थोडा कप्पा केला आहे कोकरांसाठी. 30 ते 35 कोकर आहे आपल्यावाले. बघू मित्रांनो, अशा प्रकारे चालू आहे. दाद्या भैया दिदी अशा प्रकारे या कोकरांचं नियोजन करीत असतात. तुम्ही पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपला गायगोठा बघितला आहे. गायगोठ्यामध्ये एक छोटासा कप्पा बनवला आहे. पावसामुळे थोडी रिपरिप झाली गोठ्यामध्ये, थोडं चिखल पण झालंय, पण काय नाही, ऊन पडलं थोडं सुकून, आज ऊन पडायला लागलेले. तर मित्रांनो, आता ही कोकर आहे. आता आपण यांना खाद्य टाकणार होतं. दादून ती उराली खाद्य घेऊन. अशा प्रकारे कोकर आहे, त्यांना खाद्य टाकायचे. इथे छोटासा कप्पा बनवला होता तार ओढून, त्याला निवारा केला होता. आता ही 30-35 कोकर झाले, त्यामुळे त्यांना जागा बाहेर कमी पडायला, त्यामुळे आता आतमध्ये थोडा निवारा केला आहे गोठ्यामध्ये. खाऊन झाले. आता आपण थोडे कोकर चारा डोंगराला नेणार, थोडं भट्टीकडे थोडे फिरून आणणार. दाद्या दिदी गौरी भैया नाही, आज एवढे जण मिळून कोकरांना थोडं चारून आणतो. पुन्हा शाळेत जायच्या टायमाला पण आता दाद्या पुढे गेलेले. आता कोकर घेऊन जायचे चारण्यासाठी. दाद्या कुठे जायचं भाऊ? कोकर चारा आहे थोडा हांता वरी. चला चला, दाद्या पुढे बोलून राहिला आता पुढे. चला थोडं हा ना बाहेर चला. मित्रांनो, असे 30-35 कोकरे आपण याला लोणीच्या बाजारातून बघितलं होतं मागच्या वेळेस व्हिडिओ. तर बाजारातून आणले होते. 3000, 3200, 3300, 3600 अशा प्रकारे आपल्याला पडले. आता आपण थोडं चारून आणू. चला जाऊया तिकडे चारण भट्टीकडे. चला आता हे चालले आम्ही थोडं त्यांना फिरून आणू, पुन्हा कोणून टाकायचं त्यांना. शाळेत जायचे गौरीने त्यांना. तर अशा प्रकारे कोकर आहे आपली. हा एक वडिलांचा टाइमपास म्हणून केलेला व्यवसाय.
चालले आता चरायला बघा. पाहू शकता बट्टी संपूर्ण पटांगण आता मोकळे, गवत पण उतरलेले. दादून आम्ही आलो होतो. दादू काय आलो इकडे? कोकर चाराय. कोकर चरायचं का? हा भारी आहे. हा लोणीच्या बाजार कोण गेलं? मी किती कोकर आणले होते? पहिले आणले होते 13, मग आता अजून आणले, मग झाली 31. 31 कोकर झाले ना. भारी चरायचं का? हा पाठ्यामध्ये तुम्ही बघू शकता मित्र कोकर चारा. तुम्हाला पुढल्या कॅमेरामध्ये दाखवतो मित्रांनो. आता हे कोकर चारा आणले भरपूर असे भारी चरतात. घडीभर चारायचे नाही, आपण घरी ज्यांना खाद्य मोरघास टाकतो, थोडंसं त्यांना फिरून पण आणतो, जेणेकरून त्यांची तब्येत पण छान राहावा. हे संपूर्ण असे भट्टी आहेत. हे भट्टीच्या पटांगणात आपण कोकर चालते. मित्रांनो आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला एक कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा. व्हिडिओ माझा कुठं मग ते पण कमेंट करा. आपल्याकडे आता सुंदर असं वातावरण झालं हिरवगार. वातावरणात सुंदर असे छानसे कोकर चालतात. आता आपण तुम्हाला जवळून दाखवू कोकर कसे चालतात. आता माझ्या संघ कोकर चारण्यासाठी मी नव्हतं आलो, मी फक्त व्हिडिओ काढण्यासाठी आलो. हे तर येणे आणली. दाद्या आलाय, दाद्या पण कोकर घेऊन आलाय. तिकडे दिदी आहे, दिदी संघ गौरी अक्का. आता त्यांना शाळेत पण जायचंय. आता भरपूर वेळ झाला, आपल्याला 1 तास झाले कोकर चावरून. आता त्यांना घरी घेऊन जावं. शाळेचं पण टाईम होता, आलाय 10 वाजता आले. परत संध्याकाळी सोडायचे कोकर गौरी. किती वेळा चारायच्या? 2 वेळा. 2 वेळा चारायच्या. बाबा सकाळी इकडे घेऊन येतात. बाबा सकाळी इकडे आणते. रविवार असले कुठे जाते? खंड बाबा का? बघा आता कशी कोकर जातात. भारी चारते ना. कोकराचं नाव काय ठेवलं तुम्ही? रिंकू, अंजली, अजून रुईदा. अशा प्रकारे बघा कसे खाते चारा. मग कशी चारा खाते बघा. आता कशी चारा खाऊ राहिली. भारी भारी अशी पानं तोडतात. भारी चालतात ही बारकाले बच्ची. अशा प्रकारे हे कोकर आहे आपले. काय बोला? ही आमची अंजली आहे आणि आमचा वाघ आहे. अजून काय नाव आहे? अजून रिंकू आहे. अजून एवढं नाव ठेवलं? अजून रुईदा, अंकिता एवढे नाव ठेवले. अजून नाव पडले नाही मला. नाव ठेवायची का अजून? आता हे मेंढ्या वळायच्या का? काय शाळेत जायचं? नाही दादा, दोन्ही करायचे. दादा मालक आहे पप्पा. तू मालक आहे का? मालक आहे. मग तुला मेंढ्या वळायचे का? काय करायचं मोठं होऊन? काय करायचं? मेंढ्या वळायची. मग आता मग तो मालक आहे म्हणते, मग मालकाला विचार पाहिजे नेमकं काय करायचं. विकून टाकायचं. विकून टाकायचं मोठं झालं. त्याला काय होईल? पैसे. कुठून आणले ते कुकर? लुणी. लुणी आणले ते. भारी चारायचे ना. हे बघा अशा प्रकारे चरू राहील. हे बघा पुरा कानवाला आहे. याला कानच बारीक आहे. पुरा कान म्हणते याला. किती छान आहे चारा ते. घरी पाहायला म्हणून साडी पाहायला. संपूर्ण बकर चारायचे. आता चला आता टाइम झालेला, निघूया घरी. गौरी दादा त्यांचा शाळेत जायचे टाइम झालेला. त्याला कोकर घेऊन जाऊ घरी फोडण्यासाठी. आता त्यांना पुन्हा शाळेत घेऊन फोडायचं गावामध्ये. आपण चला तर जाऊया आता शाळेमध्ये. व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक करा, विसरू नका मित्रांनो. आता बकर थोडे तरुण झाले, जोगले पण. अशा प्रकारे आपले थोडे छोटेसे कोकर केले आपल्या वडिलांनी. ते 30 ते 31 कोकर आहे. 31-32 सरासरी बसलेले आपल्याला. ते असे लोणी बाजारातून आणलेले होते. आता बघूया आता काय उत्पन्न कसं काय निघते. तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला एक कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, विसरू नका. चला तर मित्रांनो असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब नक्की करा. शेजारच्या बेल आयकॉन नक्की दाबा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलं धन्यवाद. भेटतोय पुन्हा एकदा अशा भांडवडी. तोपर्यंत जय जवान, जय किसान, जय महाराष्ट्र, जय शिवराय.